लोकलमध्ये महिला सुरक्षेचे 3:13 वाजल्याचं चित्र समोर आले। रात्री प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षक अनिवार्य असताना रात्री 11 वाजताही महिला डब्यात सुरक्षा रक्षक नव्हता। याची तक्रार करण्यासाठी आणि मदतीसाठी जेव्हा रेल्वे हेल्पलाईनवर फोन केला तेव्हा ती हेल्पलाईन देखील कुचकामी ठरली। काय घडले पाहूयात। रात्री जवळपास 11 वाजत आलेले आणि आता मी ट्रेनमधनं मी तुम्हाला दृश्य दाखवते। पूर्ण लेडीज डबा हा रिकामा पडलेला आहे। रात्री 11 वाजता सुद्धा कोणताही पोलीस अशा पद्धतीने ट्रेनमध्ये असू नये ही अतिशय प्रदूषण आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे दिलेली हेल्पलाईन नंबर ती प्रचंड बोगस ठरलेली आहे। कारण मी दोन्ही हेल्पलाईन नंबरवर फोन केला, 1512 हा नंबर लागला नाही आणि 129 हा जो नंबर आहे याच्यावर मी फोन केला तर मला अजब अनुभव आलेला आहे। 129वर फोन केल्यानंतर सर्वात आधी त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रोसेस, तुम्ही हा नंबर दाबा मध्ये तो नंबर दाबा फोन, माझ्यासमोर जर हल्लेखोर आहे, माझ्यासमोर जर कुणी आहे त्यावेळेस तुम्ही मला हे सगळे नंबर दाबण्याचे प्रोसेस सांगताय। बरं, इमर्जन्सीसाठी काहीच बटन वगैरे किंवा कॅमेरासुद्धा मला इथे दिसत नाही। बरं, त्या सगळ्या प्रोसेस मी पूर्ण केल्या। त्या प्रोसेस पूर्ण केल्यानंतर समोरून फोन उचलला गेला। त्याचा माझ्यासाठी प्रश्न होता की तुमचा UTS नंबर सांगा। बरं, UTS नंबर काय हे मला माहिती नाही। UTS नंबर सांगितल्यानंतर त्याने मला सांगितलं तुमचा ट्रेन नंबर सांगा। म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस रात्रीच्या 11 वाजता महिला डब्यामध्ये कुणीही नाही आहे, रात्रीच्या 11 वाजता कोणत्याही क्षणी कोणताही एखादा दारू पिलेला माणूस किंवा नशा केलेला माणूस चढून हल्ला करू शकतो, त्यावेळेस महिलांनी खरंच इतक्या प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे का?